आदिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। हरे हरे। ब्रह्मार्पण ब्रह्म हविर ब्रह्माग्नो ब्रह्मणा ब्रह्मेव तेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधिना। ब्रह्मार्पण ब्रह्म हविर ब्रह्माग्नो ब्रह्मणा होतं ब्रह्मेव तेन गंतव्यम, है ना, ब्रह्म कर्म समाधिना। प्रस्तुत हा हरिनाम सप्ताह, 1 महिन्याचे हे अधिक मासाचा संबंध आहे आणि अधिक मासाच्या संबंधानं सर्वांना त्याचं महत्त्व माहिती आहे असं गृहीत धरून हे चिंतन करायचं होतं. कारण आता उद्या पौर्णिमा ना, उद्या पौर्णिमा, त्यामुळं इथून मागच्या प्रवचन कीर्तनामध्ये याचं महत्त्व सर्वांना प्रतिपादन केलेलं आहे बहुतेक प्रवचनकार कीर्तनकारांनी. ते त्यात वेळ न घालवता ओवीचा किंवा श्लोकाचा अन्वय आणि अन्वयाचा संबंध स्वरूपाचे आणि स्वरूपाचा संबंध फलाचे, फलाचा संबंध अन्वय स्वरूपाचे म्हटलं तरी चालतं, किंवा फलाचा संबंध अन्वय स्वरूपाचे. अन्वय व्यतिरेकानेही बोलता येते आणि अन्वय अलंकारानेही बोलता येते. बोलण्यामध्ये ज्या पदाचा किंवा पदांचा संबंध बघून त्या स्वरूपाचं ज्या ठिकाणी ऐक्यता पावल ते बोलणं हे अन्वय अलंकाराचं. आणि त्या अन्वय व्यतिरेक म्हणजेच त्या स्वरूपाचे इतर संबंधांचा, अनेक पदार्थ जेवढे आहेत त्या संबंधांचा वैराग किंवा त्या पदार्थापासून त्याग निर्माण होऊन त्या पदापर्यंत जाण्यासाठी जेवढे म्हणे उपलब्धता होते किंवा बोललं जातं त्याला काय म्हणायचं? व्यतिरेकाचं बोलणं म्हणायचं. बहुतेक सर्व ठिकाणी व्यतिरेकाचं बोलणं अधिक आहे, व्यतिरेकाचं बोलणं जास्त आहे. व्यतिरेकाचं बोलणं म्हणजे कर्म ब्रह्मार्पण ब्रह्म हविर ब्रह्माग्नो ब्रह्मणा होतं ब्रह्मेव तेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधिना ना, असा अन्वय बघायचा आहे. पण पूर्वपार्श्व सांगत असताना श्लोकाचं त्यामध्ये यज्ञ ये विधी विधाने विहिते जरी आचरे तो समजते तरी ते ऐक्य भावे ऐक्या ते पावतीस गा, असे त्याच्या अगोदरची ओवी आहे. म्हणजे 4थ्या अध्यायातल्या 23व्या श्लोकावरची शेवटची ओवी आहे ती. यथा विधी विधाने विहिते, जरी आचरे तो समजते तरी ऐक्य भावे ऐक्या ते पावतीस गा. ऐक्य भावाने ऐक्य, ऐक्य हा शब्द जीवाचं स्वरूपाचे असणारं ऐक्य आहे. आणि हे जीवाचं स्वरूपाचे असणारं ऐक्य जे आहे ते ज्या साधकाकडं, ज्या जिज्ञासूकडं, ज्या महात्म्याकडं असतं ते ऐक्यभाव ज्याच्यावर निर्माण होतो तो ऐक्याला जातो. आणि ज्याच्यावर भेदभाव निर्माण होतो तो भेदाच्या अनंत जन्ममरणाच्या मृत्यू संसार वर्तमानी असं म्हणलंय ना. मग आता हे ब्रह्मा केलेलं कर्म त्या भगवंताला ब्रह्मार्पण ना, अर्पण करावं ना. आमचं काय होतंय, अर्पण करायचं राहतंय. अर्पण विधी आहे ना. कन्या लग्न झालं की ते एक अर्पण विधी असतो, होय ना. आजपर्यंत ह्या मुलगीचा आम्ही सांभाळ केला. आता इथून पुढच्या सगळ्या विधी आहेत, कार्य आहे, ते काय करा आता, तुमची मुलगी म्हणून हिला सांभाळा. हे अर्पण केली ना, म्हणजे त्या मुलगी म्हणून जो तिच्यावर अधिकार होता, हक्क होता, कर्तव्य होतं ते आता बदललं. आणखी वरपक्षाकडे ते गेलं ना सगळं, बरोबर ना. मग हे काय झालं, कोण रिकामं झालं? त्या 18व्या अध्यायामध्ये जावाई शिरकी असे एक ओवी आहे बघा.
जावई शिर्के, म्हणजे कन्यादान केल्यानंतर ते सगळे त्या कन्येचं आहे नाही, वधू जी नेली ना करून तिचं सगळे व्यवहाराचं अडकला कोण? दान देऊन रिकामा झाला. ह्या महिन्याचं दान हे एक महान व्रत आहे ना. काय द्यावं? दान धर्म करावं आहे ना. तसं कन्यादान करताना त्या मुलगी दिली म्हणजे ते आई वडील काय झाले, भाऊ बहीण सगळे ते मुक्त झाले. म्हणजे काय तिचं लचाण त्यांच्या पाठीमागे काय नाही. प्रमाण कसं आहे त्याला? जया परमार्थाची चाड सांडावे लिगाड. लिगाड म्हणजे लचांड म्हणतो ना आपण मराठी भाषेत. तसं हे लचांड लिगाड ज्यानं टाकलं तो त्या ऐक्य भावाते पावे. तरी ते ऐक्य भावे ऐक्या ते पावती सगा. ऐक्य भावे आणि ऐक्या ते असं प्रमाण आहे ना. यथा विधी विधान विहिते. ब्रह्मार्पण ब्रह्म आपलं चाललंय काय तर श्लोक चाललाय ना. त्या पदाचं पहिल्या काय? ब्रह्मार्पण ब्रह्म म्हणजे ब्रह्म अर्पण. ब्रह्मार्पण ब्रह्म अधिक अर्पण म्हणजे कर्म हे कुणाला अर्पण करावं? ब्रह्माला अर्पण, देवाला अर्पण करावं. सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण असं एक प्रमाण आहे. जननो हे अवघा जनार्दन है ना. जी जी कर्म आपल्याकडून होतात ती सर्वच कर्म त्या सर्वज्ञ सर्वशक्तिमान असणाऱ्या परमात्म्याला अर्पण करावे असं शास्त्र सांगतं. हां, मग जे कर्म आहेत, मग कर्मामध्ये सुद्धा प्रकार आहेत ना. हा सुख आहे ऐक्य भाव्य ऐक्या ते पावतीस गा. यथा विधी विधान विहिते. विधी आणि विधान. विधान म्हणजे विधानामध्ये प्रकार आहेत. सामान्य विधान आणि उद्देश भाग, विधेय भाग हा आणि व्याकरणाचा भाग त्यात आलाय ना. विधान म्हणजे सामान्य शक्य विधान, नकारात्मक विधान, होकारात्मक विधान. काही वेळा दोन्ही नसतं, होकारही नसतो आणि नकारही नसतो. मौन पाळलेलं असतं. मौनम सर्वार्थ साधन. काय घडत ते घडत म्हणायचं नाही, गप बसणे. ज्याला गप बसायला येते त्याला ज्ञान लवकर होणार. ज्याला गप बसता येते का नाही त्याला ज्ञान लवकर होणार. लक्षात आलं का नाही. ज्याला अति बोलता येते त्याला तो अडकणार. कारण मग यांना सुद्धा म्हणलं काय, हे लावलं जा तुम्ही कारण माझं चुकलं तर अवघड आहे का नाही. काय हे दोष आहेत महाराज, दोष आहेत का नाहीत. प्रतिपादनामध्ये बोलता बोलता खालांबा धावे पाणी. घसारतेनं पाणी वेगानं पळते ना. पळालं तर त्याला काय बांध असला तर ते खागं पाडून खाली नेते खायच्या वावरात आहे ना. हे जर मग तसं हे वावरातलं व्यवहारातलं जमिनीचं ऊसाचं भाताचं पिकांचं आम्हाला माहिती आहे. तशी वृत्ती सुद्धा एकदा घसारतीला लागली का नाही की ते काय बोलल सांगता येत नाही. आणि त्यावेळी त्यानं समजून घेणाऱ्याने म्हणून हिथं बसणाऱ्यानं आचारसंहिता जपणूक करायला लागते, पाळायला लागते. मूलतः शास्त्रकारांनी काय दोष सांगितले आहेत? प्रतिपादनातही आहेत, श्रवणातही आहेत, म्हणजे वाङ्मया संबंधांना सुद्धा आहेत. जे वाङ्मया संबंधान आहेत ते आपल्याला लागू पडतात ना. ह्या वाङ्मयामध्ये शास्त्रामध्ये जे पुरुषकृत दोष आणि अपौरुषीय वाङ्मय स्मृती श्रुतीचे अर्थ आपण होणे मुहूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे ज्या महाजनो येण गतस्य पंथा महात्म्याने आपल्यापर्यंत हे ब्रह्मज्ञानाचं गाठोडं आणून दिलं. त्या गाठोड्याचा अर्थाचा संबंध पाहत असताना मनुष्यबुद्धीनं निर्माण झालेला अर्थ जो आहे तो कुणीकडे नेऊन ठेवेल सांगता येत नाही. कळलं ना. मग आता हे एवढं कळावं ते 400 पानाचं का 900 पानाचं पुस्तक मला एक भेट आलंय. मी उघडायला नाही अजून. हे कोणते दुकानदार आहेत ते आपले खायले धनाजी पाटील, त्यांच्या दुकानात आलं ते तोरशे साहेबांनी ते दिले. आता ते अजून उघडायला नाही मी. पण त्यांनी त्याच्यावर काय केलंय, जे वाङ्मय आहे किंवा देशमुख साहेबांचं जे काही आहे ना तत्वज्ञान त्याचा म्हणजे जे श्रवण झालं त्याचं काय केलंय थोडक्यात त्यांनी ते थोडक्यात म्हणण्यापेक्षा ते 1000भर पानाचं जाड आहे. त्यांनी ते लिखाण केलंय होय ना.
हे जरी लिखाण त्यांनी केलेलं असलं तरी त्या लिखाणामध्ये काय आहे, पुरुषकृत दोष येतात. संत वाङ्मयामध्ये आणि वेदांचा अन्वय ज्या कोणी लिहिला, व्यासाने लिहिला. त्या वेदाचा अन्वय जो आहे ना तो व्यासाने लिहिला ना. व्यास हे भगवंताचे अवतार असल्यामुळं व्यासकृत जेवढं वाङ्मय आहे ते सर्वच्या सर्व वाङ्मय अपौरुषीय आहे. अपौरुषीय म्हणण्यापेक्षा देवाचाच अवतार असल्यामुळं त्यांच्या भगवंताच्या कार्यामध्ये काय नाही, हे पुरुषकृत दोष नाहीत. मग दोष कोणते, हे बोलण्यामध्ये सुद्धा दोष येतात म्हणून हे बोलण्यातनं लागलं ना. हे बोलणं सुद्धा बोलणं हे सुद्धा काय आहे, तर ते बोलणं काय आहे, ज्ञान आहे का, कर्म आहे का, उपासना आहे. पाहणं काय आहे, कर्म आहे. बोलणं काय आहे, कर्म आहे. चालणं काय आहे, बसणं काय आहे, ऐकणं काय आहे. अहो सगळी ही तुम्ही म्हटला तर मी काही बोलणार नाही. अहो ही वैखरीने बोलणार नाही हो तुम्ही. मी मान्य करतो वैखरण आतल्या आत ते बोलणं चाललेलं असेल त्याचं काय. जरासं आत गेला सगळ्यांनी तुम्ही गप बसा डोळे झाकून, आत काय काय बोलणं चाललेलं असते तुमचं तुम्ही ऐका. तुमचंच बोलणं तुम्हीच ऐकायचं. चाललेलं असते का नसतंय, चाललेलं असते. मग ते बाहेरचं मी सगळं हे आता बोललो तासभर ते त्या भगवंताला अर्पण, पांडुरंगाला म्हणतो ना आपण काय कीर्तन संपवताना, काय हे आजची कीर्तन सेवा प्रोफेशनल ज्यांच्या कृपेने त्यांना ते अर्पण, हे वैखरीचं बोलणं आहे ना. वर्ण बोलायचं का आत नसते त्या देवाला अर्पण करायला पाहिजे. बाह्यांगानं, वर्पंगानं किंवा वाणीनं, इंद्रियानं अर्पण केलेलं कर्म अर्पण असेलच असं सांगताय. कारण इंद्रियाने बुद्धीचा संबंध आला तर देवाला अर्पण होईल. इंद्रियाने मनाचा संकल्प त्यात दोष असल्यामुळं ते पुरुषकृत दोष सांगायला लागलोय मी. ते असल्यामुळं ते अर्पण देवाला लगेच कळतंय. ते कधी आला असा, तुमचं सुकलेलं झाड, सुकलेलं फूल, तेव्हा तुम्ही माळ्याला म्हणत होता ना, हे काय त्या माळ्यानं पाणी द्यायला नाही ना, त्यावेळी मी आलो म्हणले. हे कुणाला कळतंय, सर्वज्ञ असणाऱ्या संतांनाही कळतंय तुमचं अर्पण केलेलं कर्म त्या देवाला पोचलं का नाही. हां, मग काय जात नाही ते तिथंपर्यंत. तर इकडे हे काय असतात दोष. आता दोष आधी सांगतो म्हणजे जास्त बोलायला लागत नाही. कर्मामध्ये, पुरुषकृत कर्मामध्ये दोष आहेत. मग लिखाण करा, वाणीनं बोला, डोळ्यानं पहा, हातानं चाला, पायानं चाला, हातानं कर्म करा. हां, किंवा काही कर्म करू नका असं बरा. मी निवांत आहे म्हणतात. निवांत बाबा तू कुणीकडून, सर्रासर काय कसं काय चाललंय, छान चाललंय. छान असतंय काय, छान म्हणायसाठी असतंय, नुसतं असतंय छान काय नसतं, म्हणायसाठी आहे. काय हाय, कसं काय हाय, हाय निवांत आहे. निवांत आहे म्हणायला आहे का निवांत आहे तो. संतांचं वेगळं निवांत. तू का म्हणे निवांत राही आणि पाहिले पाही परतोने, ज्यांना मागं जाऊन ते त्या वृत्तीला निरोध करून, अंतकरण वृत्तीचा निरोध करून मागं जाऊन ज्या वृत्तीनं त्या स्वरूपाचं ज्ञान घेतले त्या वृत्तीचं राहणं आहे ते निवांत आहे. नाही तर आमचे हे धावपळ पळापळ हे ती वृत्ती निवांत राही ना. मग निवांत का नाही, तर ते दोष आहेत. तर पहिला दोष त्यातला असा आहे, म्हणजे वाङ्मय म्हटलं ना तुम्हाला, त्या वाङ्मयाच्या संबंधानं सांगतो. मग हाय ते वाचावं, श्रुती स्मृती, मग जे वाचावं ते लिहून ठेवलेलं आहे ना. तात्या जागरणीमुळे घोळ होतोय तो, नाही ना. डोळं उघडं ठेवा. हे बघा काय सांगतो, तुमचं काय सांगायचं होतं ते झालं. पण वाङ्मय हे कळत नाही ना. कोणतं कळत नाही. आता आम्ही म्हटलंय श्लोक घेतलाय संस्कृत, पण त्यामध्ये सुद्धा दोष माझा असेल. पण त्या वृत्ती बुद्धी हे सगळे देवाला अर्पण केल्यामुळे काय म्हणायचं, भगवंत काय करेल ते करेल म्हणायचं. हां, घालून या बाहेर म्हणायचं तर काम व्हायचं आहे ना. त्यात संस्कृत प्रस्थांतरे आहेत ना, बरोबर ना. सकाले नेह महता योगो नष्टापर्यंत देवानं अर्जुनाला बोध करताना सांगितलं
की अर्जुना हा बोध मी त्या इक्ष्वाकूला सांगितला, मनूला सांगितला, इक्ष्वाकूच्या त्या म्हणजे मनूला सांगितला, पण आता का आणि तुला सांगायला लागला ह्यो, तर हा योग सकाले नेह महता योगो नष्टापर्यंत, कालाच्या कालोघात काय झालं, हा योग म्हणजे काय, तर ब्रह्मज्ञानाचा योग, जीवाचं ब्रह्माच्या ऐक्याचा योग, म्हणजे समत्वाचा योग, सनातन धर्माचा योग, किंवा संप्रदायाचा योग, आद्य परंपरा जिथून निर्माण झाली त्या आदिनाथ शंकरापासून जो ही परंपरा सुरू आहे त्या परंपरेचा हा योग मी हा असा सांगत आलो. मग आता त्या सांगत येत असताना ते संस्कृतमध्ये आहे गीता उपनिषद, ते 10वा अभंग आहे बघा हरिपाठातला. 10वा अभंग आहे, 10वा. हरि उच्चारणी अनंत, 11वा. हरि उच्चारणी अनंत पापरासी जातील लयासी क्षण मात्रे, तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी, हरि उच्चारण मंत्रपय आघात पळे भूतबाधा, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषद. हे दशोपनिषद हे काय आहेत, दशोपनिषद श्रेष्ठ, ज्यावर हे आता प्रवचन कीर्तन करायचं, हे वाङ्मय श्रेष्ठ काय हरी श्रेष्ठ, जरा नवीन विचार करा. हरी उच्चारणे अनंत पापरासी जात, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ ना, असं कसं काय, आता किती दिवस ऐकतात. न करवे अर्थ उपनिषदा, सापेक्षित भावानं संतांनी केलेलं वाङ्मय जे आहे, म्हणजे अकर्तृत्व असणाऱ्या परमात्म्याचं तो अकर्तृत्ववान आहे म्हणून ते म्हणजे काय केलं, किंवा तो ज्ञेय नाही म्हणून अज्ञेय म्हणलंय ना. आम्हाला ज्ञेय कळतंय ना, म्हणजे ज्ञेय ज्ञाता ज्ञान त्रिपुटी आहे का नाही, ते ज्ञान घेऊन त्या ज्ञानाद्वारे काय करायचं, तिथंपर्यंत जायचं आहे ना, बरोबर ना. हे कसं जायचं आहे, त्या बुद्धीला घेऊन, बुद्धी न जाणे त्यास आणि जाणे त्यास असं प्रमाण आहे ना. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधारनामास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे, मी असे, ह्या मी मध्ये तो मी जो आहे ना, तो मी कसं, ती बुद्धी कशी पाहिजे, काल ते पाठामध्ये मी सांगितलं बघा. पूर्वी का नाही हे व्यवस्था नव्हती, सगळी राखेल कंदील, ते भिंग संध्याकाळी काम काय, चुलीत ते राख घ्यायचे आणि भिंग पुसायचं आणि कंदील लावायचं, पहिलं काम. शाळेतून आलं की 6:30 वाजा आले की ते पहिलं काम करायचं झालं. आता तो कंदील ठेवायचा कुठं, पूर्वीची व्यवस्था बघितली, आतासारखं नाही ते. लगी गोटा गोटा लगी मधघर, मधघराच्या हुंबऱ्यावर ठेवायचा कंदील, होय ना. मुलांनी काय करायचं, त्या कंदिलात त्या लगीवर अभ्यास करायचा, आणि आईनं काय करायचं, मधघरात त्या कंदिलाच्या प्रकाशात जेवण खाण करायचं, बरोबर ना. हे म्हणजे पूर्वीचं जरासं जागा करून घेतलं. हे सगळ्यांना ज्ञात आहे, म्हणजे ज्यांची 50-60 वर्ष झालेत की नाही वय, त्यांना माहिती आहे. आता त्या कंदिलाच्या प्रकाशानं आतल्या बाहेरच्या मुलांनाही अभ्यास करता येतो, बरोबर. आणि आईला या आतल्या काय करता येतं, जेवण खाण करता येते, बरोबर ना. दृष्टांत कळला सगळ्यांनी, सांगून झालंय. मग ज्यांना कळलंय त्यांनी कळवून घ्या. म्हणजे हे बुद्धिवृत्ती दिव्यासारखी आहे. जैसी दीपकलिका धाकुटी बहुतेजा ते प्रकटी, तशी सदबुद्धी दुर्मती नव्ह, सदबुद्धी थेकुटी म्हणून आहे ना. त्या बुद्धीनं जर बाह्यांगानं व्यवहार करायला गेली तर बाहेरचं सगळं दिसतंय. बाहेर फिरायला लागले तर कुठं कशी फिरून येईल सांगता येत नाही. आणि तीच बुद्धी जर अंतर्मुखात गेली तर भेट कुणाची आहे, त्या स्वरूपाची आईची भेट आहे ना, देवाची भेट आहे. हो, कळलं, लक्षात आलं. मग आता न करवे अर्थ हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा, हे शास्त्रानं संताने जो अर्थ करून म्हणजे सापेक्षित भावानं तो लावलाय. सापेक्षित भाव कळतोय ना, सापेक्षित भाव माहिती आहे, शब्द गेलाय का नाही.
आपल्याला सापेक्षित बोलायची सवय आहे, पण सापेक्षित भाव म्हणजे काय, सापेक्षित शब्द म्हणजे काय माहीत नाही ना. थोडक्यात त्याचं काय महाराज, आनंद, जो आनंद सत्य प्रकाश आहे ना, तो कसा आहे, आनंद रूप आहे, प्रकाश रूप आहे, ज्ञान रूप आहे आणि सत्य रूप आहे. आनंद रूप आहे, बरोबर ना. आनंद, सत्य, प्रकाश, 3 पद आली ना. आनंद हे पद, तो आनंद रूप आहे. आमच्याकडे दुःख आहे, तो आनंद रूप आहेच. आनंदाचा कंद असं त्याचं नाव आहे ना. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजधेय योगी यांची तो ते हे समचरण साजरे विठेवरी पहा भीमात्री विठ्ठल रूप. पुराणासी वाढ श्रुती नेणती पार ते झाले साकार पुंडलिका. आमच्यासाठी आमचं भाग्य म्हणायचं की पुंडलिकाने काय केलं, विटेवर उभा करून तो जो आनंदात्वय नित्य निरामय होता, म्हणजे आवरण रहित होता, निरामय होता किंवा निर्गुण होता, निराकार होता. हे सगळे शब्द देवाच्या संबंधाने जे लावलेत ना, ते सगळे शब्द सापेक्षित भावानं लावलेत. कुणाच्या, आमच्या ना. देव तसा नाही. देवाकडं इकडं आम्हाला दुःख आहे ना, सगळ्याशनी दुःख व्हावं असं वाटत नाही, पण हाय येतं ना वाट्याला. आता दुःख हे नसतं तर व्यासादिकांना, आद्यशंकराचार्यांना हे सगळं लिहून ठेवायची काय गरज नव्हती. किंवा वाचस्पती मिश्र सांगतात, काय म्हणतात ते, यदि दुःख नाम जगती न स्यात, यदि दुःख नाम जगती न स्यात इथे शास्त्र विषयो न जिज्ञासेत. म्हणजे शास्त्र विषय जाणून घ्यायची काही गरज नव्हती. दुःख नावाची वस्तू जर या जगामध्ये नसती तर. दुःख आहे, मग दुःख आहे त्याचं जाणीव करून द्यायचं काम आहे हो. एकदा का जाणीव झाली तर मग दुःखाच्या सापेक्षित मग आनंदाची किंमत कळते ना, सुखाची. सुख म्हणजेच आनंद. सुख, आनंद म्हणजे तरी काय, सुख या शब्दाचा अर्थच दुसरा आनंद आहे. आनंद म्हणजेच काय, प्रकाश आहे, आणि प्रकाश म्हणजेच काय आहे, सत आहे. हे तिन्ही पद जे आहेत त्या एकाच परब्रह्म स्वरूपाच्या सांगण्यासाठी आहेत. काय, तो दुःखाच्या सापेक्षित आनंद, हे बघा, दुःखाच्या सापेक्षित आनंद, असताच्या सापेक्षित सत आणि जडाच्या सापेक्षित चित. सत चित आनंद 3 पद ना. मग काय करून घ्यायचं, मनुष्य देहाची नावे होय ना, प्राप्त झालाय ना. कोणता आहे देह, कोणता आहे आमचा, अल्प आयुष्य मानवी देह आहे ना, अल्प आयुष्य आहे ना. आयुष्य जात आहे पहा आहे ना, आयुष्य जात आहे पहा, का जपतसे महा, स्वहिताचा घोर व्हा. हिताचा घोर व्हा का अनहिताचा घोर व्हा, बघा त्याचा. स्वहिताचा ध्यानी राहा श्रीहरीच्या ना, बरोबर. श्रीहरीच्या ध्यानी राहत असताना हिथं दुःख, दुःखाच्या सापेक्षित आनंद, सत, सताच्या सापेक्ष, असताच्या सापेक्षित सत. मग मनुष्य देहाची नावे सच्चिदानंद पदवी घेणे. कोणती पदवी घ्यायची आहे तुम्हाला, पदवी घ्यायची आहे ती सत चित आनंद रूपता ही पदवी आहे. आणि एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला असे. तेवढा अधिकार तुम्हाला, अधिकार म्हणजे योग्यता तुम्हाला दिली आहे, ध्यानात घ्या. पण जी योग्यता दिली आहे त्याची जाणीव नाही ना आम्हाला. हे दुःख त्यातलं मोठं कोणतं आहे, एवढं शरीर देऊन, इंद्रिय जोडून, बुद्धी देऊन, डोळं देऊन, कान देऊन, पाय देऊन, सगळं देऊनच्या देऊन, आणि काय करत नाही आपण. कृपा कुणाची आहे, कृपा त्या 77-72ची असं असते बघा ट्रकावर. त्या ट्रकावर मी काय लिहिलेलं असतंय, कृपा त्या 72-70 काहीतरी असतंय. ते मी आलं मला डोक्यात, ते म्हणून टाकलं सोडा. खरी कृपा कुणाची हिची जाणीवच नाही हो. कृपा आमच्यावर त्या भगवंताची, संतांची कृपा हे विसरलो. दिले जोडून दिले ना सगळे हे. सदैव तुम्हा अवघे आहे. काल हात नव्हतं आणि आज आल्यात, काल हात नव्हतं हो आणि आज मला आलं हात, असं काय आहे काय का सदैव आहे. सदैव तुम्हा अवघे आहे, हात पाय चालावया.
मुखी वाणी कानी कीर्ती डोळे मूर्ती पहावया, अंध बहिर ठकले किती मुकी होती पांगुळ. घरा आगील, आता घराला आग लावून यायचं म्हणजे काय खरोखर आग लावून यायचं नाही, म्हणजे त्यावरचा आसक्तीचा भाव जो आहे तो टाकून यायचा. घरा आगी लावून जागा, आणि जागा राहायचा आहे. कुठं जागा राहायचा आहे? हां, जागा कुठं राहायचं? देवाच्या ठिकाणी, त्या स्वरूपाच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी, वाङ्मयाच्या ठिकाणी. वाङ्मय जागा राहून सांगायला पाहिजे ना, हे जागा राहायला पाहिजे, होय ना. बाबाचं जेवण घेऊन पोरगं गेलं, बाबा शेतात आवत मारित आहोत, ट्रॅक्टर ट्रक काय ते बैलाचं. ते आता कड घालायचे, कडसुरा म्हणतात ना त्याला, नांगरलेलं असतं हो. जिकडं लांबी जास्त तसे आवत मारतोय ना आपण. मग इकडं आडास राहते, तिकडं आडास राहतंय, होय ना. आडास तेवढं मारायचं राहिलं तर मुलाला काय म्हणला, जेवण आता ठेव झाडाखाली, आणि काकम दधी रक्षते. काकम दधी रक्षते म्हणजे आता उन्हाळ्याच्या दिवसात उकळणी असते ना, त्या ऑक्टोबर हीट, होय ना. काय कर, ताक दही दिलेलं असते ना. मे महिन्यात ते लागतंय आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ताक दही लागते. पावसाळ्यात दही नसलं चालतंय आणि हिवाळ्यात बी दही नसलं चालतंय. ताक दही जरा, होय ना. मग आता ते काय मग सांगितलं मुलाला, काकम दधी रक्षती म्हणजे कावळे आहेत म्हणला. कावळे काय करतील, दह्याची वाटी किंवा दही खातील हो. त्या दह्याच्या गाडग्याचं कावळ्यापासून रक्षण कर, होय ना. ते काय केलं मुलानं, ते झाडावर त्यानं लक्ष दिलं. उपलक्षणानं सांगितलंय ना त्या, म्हणजे तो मुळात काय सांगितलं, कावळ्यापासून रक्षण कर म्हणजे उपलक्षणानं सांगितलंय ना. म्हणजे कावळ्यापासून रक्षण कर म्हणजे कुत्र्याला घेऊन जाऊ दे काय, असा त्याचा अर्थ नाही ना. जरीही मी बोलत असलो तरी त्याचं एकांगानं असलं, त्याच्या उपलक्षणानं हे बोलायला लागतंय. सगळं म्हणजे एकाच सगळं सांगायचं झालं तर होत नाही ना ते. म्हणून त्याचं काय घटक म्हणजे काय म्हणायचं, मुद्दा सांगून पुढे जायला लागतंय, नाहीतर तो श्लोक बी होत नाही, त्यातलं एक पद होत नाही महाराज. कर्मसुद्धा सांगून होत नाही. कर्माचं हे दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, चौथा अध्याय, आणखी 18वा अध्याय, जवळजवळ 45व्या श्लोकापर्यंत कर्माचंच आहे ना. केवढा आहे ते बघा, जवळजवळ 800-900 ओव्या, 1010 ओव्या काहीतरी आहेत मला वाटते कर्माचं प्रतिपादन करणाऱ्या. आणि एवढंच नाही तर आता मुद्दा सोडून जाणं होते ना, असे आहे ना. काय सांगायचं होतं, ते कावळं बघित बसलं मूल, आणि काय झालं, कुत्रा आलं पाठीमागं आणि ते गाडगं होतं की दह्याचं घेतलं आणि गेलं. कळलं ना. म्हणजे जे आहे हे अंध बहीर काय म्हणले, घरा आगी लावून जाग व्हायला पाहिजे होतं ना. त्या उपलक्षणानं जाणायला पाहिजे होतं त्यानं, त्या मुलानं. किंवा कावळा जरी वडिलांना सांगितलेला असला तरी आपण कुत्रा मांजर काय असेल ना, यांच्यापासून सुद्धा त्या जेवणाचं रक्षण करायला पाहिजे, होय ना. हे उपलक्षणा नाही ना. मग हे जाग राहा, उठा जागे व्हा रे आता, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जाग बोलती हे सगळं आम्ही म्हणायसाठी हाय का खरोखर जागा राहायला पाहिजे हे बघ. घरा आगी लावून जागा, न पळे तो गा वाचेना, होय ना. ह्या देहातच त्या मनुष्य देहाची नावे सच्चिदानंद पदवी घेणे, ती पदवी सच्चिद आनंद रूपाची घ्यायची झाली तर जागा कुठं राहायला पाहिजे, म्हणजे जागा राहायला पाहिजे, स्वरूपाची ओळख व्हायला पाहिजे, स्वरूपाचं ज्ञान व्हायला पाहिजे. म्हणजे त्याच्या अगोदर ते कर्माचा संबंध आहे, उपासनेचा आहे आणि ज्ञानाचा आहे. हे तिन्हींचा संबंध असताना ज्ञान होतं, कर्म उपासना होते. कर्म उपासना क्रम समुच्चय आहे आणि समसमुच्चय काही शास्त्रकारांची मतांतर आहेत. ती क्रम समुच्चय मानलाय काही जणांनी. कर्म करावा अगोदर, कर्म करताना सुद्धा त्याच्या स्थिती लांबड आता सांगितलं तुम्हाला. काय लांबड सांगितली, त्या कर्माचा सिद्धांत करतेने विन कर्म तेशी ते नष्कर्म, हे जाणे जे वर्म गुरुगम्य जे ना. कर्म आणि त्यात प्रकाराने आहेत. सत्कर्म, येण्याचे सत्कर्मे, अशेषी अज्ञान विरमे,
जयाचे अहम विश्रामे आत्मस्वरूपी, असे गोवी आहे, है ना. मग कर्म, सत्कर्म, प्रशस्त कर्म, अकर्म, विकर्म हे ऐकून ऐकूनच माहीत झाले का ह्याचं काही लक्षणं झाल्यात कधी झाल्या, व्हायला पाहिजे, करून घ्यायला पाहिजे, है ना. मग कर्मानं मोक्षप्राप्ती आहे का उपासनेनं मोक्षप्राप्ती आहे? कर्म उपासनेनं मोक्षप्राप्ती दोन्हीनं आहे काय? कर्म उपासना ज्ञानानं मोक्ष प्राप्ती आहे काय? निव्वळ ज्ञानानं मोक्षप्राप्ती आहे, सुखाची प्राप्ती आहे. ह्याचा जर उलगडा करायला गेलं तर ब्रह्मार्पण ब्रह्म कर्म ते सहज त्या जेव्हा ईश्वराला अर्पण होतील तेव्हा ते कर्म कर्म नाही तर कर्माचं काय झालं, ईश्वराला अर्पण करणे कर्मण्यवाधिकार असते, होय ना. या न्यायानं ते तुमचा त्यात काय राहत नाही, हा आपला विषय चाललाय. म्हणजे केलेले कर्म इंद्रियाद्वारे जी आहेत ना ती जर भगवंताला अर्पण झाली, सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, होय ना. तर मग तुमच्याकडे काय राहत नाही, म्हणजे क्रियमान घडत नाही, म्हणजे काय काय घडत नाही, संचितात काय साठा पडत नाही. आणि संचितात पडत नसल्यामुळं पुढं जन्माला येणं थांबतंय. वारी जी आहे ना, वारी जन्म मृत्यूची वारी, हे वारीचं काय कळावं, त्यातलं दोष कळावं. म्हणजे पंढरीच्या वारीचं नव्हे, जन्म मरणाच्या वारीचं काय आम्हाला कळावं, दोष कळावं. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, त्या जन्माचं दुःख आणि मृत्यूतलं दुःख कळलं. छान मग तुकाराम महाराजांनी लिहिले, काय लिहिलंय, कसं आहे ते, एक वेळ करे या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवोनी, आठवीन पाय हा माझा नवस, रात्र ही दिवस पांडुरंगा, बहुदूरवरी भोगविले भोगा, बहुदूरवरी भोगविले भोगा, बहु नागविलो बहु पांगविलो, आता पांडुरंगा सोडवावे, असं एक प्रमाण आहे. बहु नागविलो बहु पांगविलो, पसारा पसारा या एका जन्मातला नाही, बहु नागविलो बहु दूरवरी भोगविले भोगा. म्हणजे हिथून मागचा जर संतांचा हिशोब आहे, आम्हाला काय वाटतं ह्या जन्मात तेवढं आम्ही जे केले ना तेवढंच आमचं खरं आहे. संतांच्या वाङ्मयाचा जर सिद्धांत अभ्यास करायला गेलं तर अनंत जन्मामध्ये हे आपण काय ह्या रहाटगाडग्यातनं चालत चालत आता इथंपर्यंत आलोय. मग त्याच्या त्या भोगाची, दुःखाची, त्या चिंतेची, काय म्हणायचं, अवहेलनेची, तिरस्काराची, पराधीनतेची जर जाणीव झाली, हेल काय झालंय, काय म्हणतात त्याला, हाल झाल्यात का नाही, झाल्यात खरं त्याची जाणीव नाही. उकडून मेलाय का नाही, जिवंत हाय पण उकडून काय म्हणायचं, ह्या उन्हाळ्याच्या दिवसात म्हणतात ना उकडून मरायची वेळ आली म्हणतात ना, होय ना. हे जोडणा केलेली आहे सगळे, काय व्हावं, शांत वाटावं म्हणून. मग हे आता ह्या उन्हाळ्यात तिथं जर आपल्या शरीराला, बाह्य शरीराला एवढी उष्णता आहे, शरीर आत आणि पोटात आहे का नाही, पोटात आणि गर्भ असतो ना, त्याला उष्णता केवढी, त्याला फॅन कुठला. त्यावेळी दुःखाची जाणीव झालेली, काय म्हणतात तिथं महाराज, काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझं क्षणक्षणा ध्यात असे. तिथं मात्र गर्भात त्या देवाशिवाय दुसरं त्याच्या म्हणजे वृत्तीला, म्हणजे आहे का नाही वृत्ती, ते जिवंत आहे का नाही आत, त्या माऊलीशनी विचार आहे का नाही. ते जसं सातव्याच्या पुढं गेलं का नाही, त्या काळा त्या मोठ्या आहेत महाराज, म्हणजे दोन्ही पाय एकदम ते मारते ना पोटात. हे अगदी इंद्रिय सगळे ही नाजूक आहेत, पण ते सोसायची ताकद त्यांना दिली आहे भगवंताने, हे भला आहे आमचा, म्हणजे होय ना.
मग आता एवढ्या यातना आहेत त्या गर्भात असताना, ते गर्भात मात्र त्या देवाला काय म्हणतंय, हा तुझं क्षणाक्षणा ध्यान कुणाचं करतंय, ते गर्भ म्हणजे जीव आहे ना, तो जीव तो ध्यान करतो कुणाचं, तुझं क्षणक्षणा ध्यात असे. ते तर दुःख आहे ना. आईला काय हाय, मुलाला त्या जे आहे ना पोट, हे जेत मंगलाचा अंकुर आहे ना, जेत मंगलाचे अंकुर आहे ना, जिथं मंगलाचा अंकुर आहे ना, दुःख कुणाला आहे, ते ज्यांना तिथं उपज घेतला त्याला दुःख आहे. आनंद कुणाला आहे. आता सकाळी तुम्हा सगळ्यांनीच आहे ना, काय कोण नाही आहे. आई बाबाला आनंद आहे आणि 10-5 वर्षे तिला नव्हतं काय का नाही, जरासं बोलून घ्यायला लागत, तिला तरी अति आनंद आहे. होय ना, होय ना. हे म्हणजे मात्र दुःख कसं आहे नव्हत्या गर्भाला, मग ह्यातनं याय नाही कोण, सगळीच आलेले आहेत. आता पुढचं प्रमाण सांगतो. मज चालता प्रयाण काळी, हा असता न दिसते जवळी, मृत्तिका कवळी आणि एकला मेळी संचिताचे. आता त्या खाटावर पडलेला हाय, डोळं म्हणजे श्वासोश्वास सुरू आहे म्हणून काय करायचं नाही, दंगा करायचा नाही. हा काय दिसतंय, मी कोण मी कोण, मी कोण म्हणून त्या अवस्थेत ते काय नाही. काय लागली ओढ कोणीकडं, हळूहळू प्राणाची गती मंदावत पाय गार व्हीत वर आलं. एकदा का देहीचा अग्नी गेला, आता त्याला तिथं सुद्धा कोण आहे, त्यालाही दुःख आहे. जन्मताना बरं होतो. कबीरा हम पैदा होए, कबीरा हम पैदा हुए जब हम बरं झालं. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. जग हसे, घरातल्या गोत्राला आनंद आहे. हां, जग हसे हम रोए. ऐसी करनी कर चले, ऐसी करनी कर चले कैसे, जग रोए हम हसे, जग रोए. हे मनुष्य देहाची नावे सच्चिदानंद पदवी घेणे म्हणजे ब्रह्मार्पण ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मेव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. ब्रह्म 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 हे किती वेळा आलंय बघूया. ते आता चिंतन श्लोकाकडून यायचं आहे. हां, आता काय येणं होत घडतंय की माझं कसं झालंय. आता हे एका माणसाला काय सांगितलं, दौंडी दिली, दिवसभरात जेवढं पळून येशीला तेवढं काय तुम्हाला क्षेत्र तुम्हाला, होय ना. आता ते पळून येतंय मागं, काय ते काय होते ते माहिती आहे तुम्हाला, होय ना. हाव तृष्णा जी आहे ती वाईट आहे. तसं हे इथं सांगायला बसून म्हणजे जास्त सांगावं असं जे वाढतंय हे बी काय आहे, तृष्णेतलाच भाग आहे महाराज. गपवाणी घरात ज्ञानेश्वरी गाथा उघडून आपलं त्याचा अन्वय व्यतिरेक काय संबंध पाहत बसणं, त्या आनंदात राहणं म्हणजे खरा आनंद आहे. सांगायला बसणं म्हणजे जरा असा काय आहे, टिंबाच आहे. काय ते म्हणत नाही मी, काय त्या बी आक्षेप नको, कळलं ना. अहो ते काहीतरी ते लिंक जरा कसं ना घोळ झालेला आहेच आता थोडाफार. जरी वाटलं तुम्हाला हे गोड चांगलं तरी सुद्धा त्या काही वेळा त्याला सोडून इकडे यायला लागते ना. सांगता घसरण होती. पहिल्यांदा सुरुवातीला सांगितले तुम्हाला. मग तसं आता ह्यामध्ये दोष असल्यामुळं भ्रम प्रमाद विप्रलिप्सा आणि कर्णापाठव कुणाकडे दोष आहेत. न कर्वे अर्थ उपनिषद आहे ना, त्या हरीच्या संबंधानं जेवढं म्हणून त्या आद्य शंकराचार्याने व्यासाने जे लिखाण केलं त्यांच्या वाङ्मयामध्ये हे दोष नाहीत. आमच्या बोलण्यामध्ये भ्रम आहे, प्रमाद आहे, विप्रलिप्सा आहे आणि कर्णापाठव आहे. कळलं. भ्रम म्हणजे काय, भ्रमानं जी वस्तू आहे ती वस्तू दिसत नाही, जे नाही ती दिसती, त्याला भ्रम म्हणायचं. तदबुद्धी यतस्मिन तदबुद्धी, यतस्मिन तदबुद्धी म्हणजे यतस्मिन जे नाही त्या बुद्धीला दिसणं. जे आहे ते दिसायला पाहिजे, आहे ते बघावं का नाही ते बघावं.
हाय ते बघायचं का काय सवय लागाय नाही ते बघायची सवय लागली. अरे बाबा नाही, मग काय नाही ते बघायचं नाही ना, नाही ते जाणून घ्यायचं ना, नाही त्याचा दृढ निश्चय करायला पाहिजे. नाही ते कळलं तर हाय ते आहेच ना. हाय ते शोधाय कुठं जायत नाही ते आणवायला पळापळ आहे सगळी. कळते ना. आहे देव ऐसा वदवा विवाने, नाही ऐसा मनी अनुभव ना. जो नाही, प्रपंच नाही, संसार नाही, मग आहे तो कोण आहे. हा, घरा आगी लावणी जागा, न पळे तोगा वाचेना, किंवा त्याच्या अगोदर कोण करील माझे हित, कोण करील, होय ना. तुका म्हणे तुझ विरहित. आता त्या हित आहे ना, हित कळावं. हित अहितापासून काढीती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परोती माऊली जगा, होय ना. हित व्हावे तरी ठेवावे पाहिजे ना, दंबदुरी ठेवा. हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा. आणि पुढं काय, चित्त शुद्ध सेवा देवाची. 8वी न पाय, हा, आवडी विठ्ठल गायी एकांती, आलभ्यते येती लाभ करा. हा, हे हित व्हायचं झालं तर आवडीनं ते नामस्मरण कुणाचं करावं. नामस्मरण ज्याचं करावं ते कर्मच आहे ना. जे बोलावं विठ्ठल म्हणजे बोलणं म्हणजे कर्मच आहे ना. ते कर्मच, बोलणंच, नामस्मरणच कुणाला अर्पण करावं, देवाला. ब्रह्मार्पण, ब्रह्म अर्पण करावं. पुढं काय म्हटलंय, होय ना. म्हणजे ज्या मंत्राने किंवा जुहो श्रुक इत्यादी साधनाने ब्रह्मविद हवीर अग्नीत अर्पण करतो तो मंत्र किंवा वगैरे इतर साधनं. यज्ञ करताना काय लागतंय, यज्ञ ते मंडप हे घालतात ना, वेदिका म्हणतात काय त्याला, वेदिका ना, मांडलेले असते ते. वेदिका, होम, तेच की. त्याच्या भोवत्याने ते विटा मांडून वेदिका म्हणतात ना त्याला. आणि त्या होमामध्ये काय करतात ते इतर सगळं आहुती देतात ना. त्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं, आहुती समिधा, होय ना. समिधा म्हणतात. म्हणजे समिधा माहिती आहेत ना. समिधा म्हणजे त्या काष्ट असतात ना, ते 5 वृक्षांच्या झाडांचे, होय ना, 5 झाडांचे. त्या समिधा पूर्वी काय करायचं, ऋषींची मुनींची भेट घ्यायला गेलं तर काय करायचं, त्या समिधा घेऊन जायचं. काय घेऊन जायचं, पाहुण्याच्या गावाला जाताना काहीतरी न्यायचं ना, भाजी भाकरी घेऊन जायचं, शिरा घेऊन जायचं, होय ना. मेतकुंडा पूर्वी आणायची आमची आजी म्हातारी. मेतकुंडा माहिती आहे ना. काहीतरी घेऊन जायचं विशेष. पण ते बेकरी माल नेऊ नका. आता बिस्कुट पुढं बिस्कुट बिस्कुट पुढं घेऊन जातं ना, बिस्कुट. ते काय ते बेकरी माल कोणी काय म्हणजे काय ते म्हणजे मिष्टान्नात येतो ना तो. जाऊ दे, सांगायचं राहू दे. ते ऋषींच्याकडे जाताना काय करायचं, ते समिधा घेऊन जायचे ना. त्या समिधा काय लागेल, त्यांचा यज्ञ नित्य विश्वामित्राने यज्ञ केला. अनंत ऋषी मुनी जेवढे राहिले अरण्यात ना, त्या सर्वांनी यज्ञ करून आपलं काय त्या देवाच्या प्राप्तीसाठी आपलं आयुष्य खर्च केलं ना. याज्ञ म्हणजे आद्य परंपरा सगळी बघितलं तर तशीच आहे सगळी. याज्ञवल्क्याने, गार्गी आणि याज्ञवल्क्यांचा संवाद माहिती आहे ना, माहिती आहे का नाही. म्हणजे त्या जनक राजाने काय बसवले, समारंभ घेतला ना, म्हणजे संत सभा घेतली, ऋषीमुनींची सभा घेतली. आणि त्या सभेमध्ये त्या गार्गीनं, मैत्री गार्गी ह्या विदुषा होत्या ना, विदुषा कळलं ना, विद्वान स्त्रिया होत्या त्या. आणि त्या गार्गीने काय केलंय, म्हणजे आत्ताच ते स्त्रियांना अधिकार दिलाय असं काय नाही. पूर्वी सुद्धा स्त्रियांना शिक्षणाचा, ज्ञानाचा, भक्तीचा, सगळ्याचा अधिकार. ते प्रश्न माहिती आहेत ना तुम्हाला, माहिती आहेत म्हणून पुढे जाऊया.
याज्ञवल्क्यांची कथा संवाद माहिती आहे ना सर्वांना, माहिती आहे की. हां, काय झालं तर ते सभेमध्ये म्हणजे गार्गीनं त्यांना प्रश्न विचारला ना, काय हे घेतलं, हे निर्माण झाले कशातून, तर हा ईश्वराचा संकल्प आहे. पंचमहाभूत आहेत ना ही सगळी, त्या महाभूतांचं एकदाच काय केलं ईश्वरानं, हां, संकल्प करून सोडलाय ना. सत्य संकल्पाचा दाता नारायण ना, तसं. मग आता हे कोण ह्यातले, हे पाच आहेत. मग हे दिसते पृथ्वी, तात्काळ दिसणारं काय आहे, पंचमहाभूतातले हे पृथ्वी आहे ना. मग पृथ्वीतलं तत्व कुठं जातं शेवटी, कुठून आलंय. निर्माण होताना एकापासून एक झालंय आणि लय होताना एकामध्ये एक लय होतो. निर्माण होतापासून जयापासून सकळ महिमंडळे झाले, तो हा पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीशी, त्याच्यापासून हे सगळं निर्माण झालं. आता लय होताना सुद्धा तसंच होतं. एक पृथ्वी तत्व हे गार्गीनच विचारलेले प्रश्न याज्ञवल्क्याने दिलेले उत्तर आहे. ती पृथ्वी तत्व कशात लय जातो मिळतो, तर ते जलात मिळतं, है ना. जलामध्ये जल कशात विलीन होतं, अग्नीत. अग्नी कशात होतो, वायू कशात होतो, हां, होय ना, आकाशात. आणि आकाश मग त्या सर्वज्ञ शक्तिमानाच्या काय आहे ते सुका भरले गगन गाळीव जी असं आहे ना, ते परमात्म तत्वापासून ते त्या सर्वांच्या पेक्षा सुद्धा तो अंतरंग आणि सूक्ष्म आणि व्यापक आहे ना. हे सगळी पंचमहाभूतासह सगळे हे विश्व ज्याच्या पोटात बसतं, म्हणजे सुका भरले गगन गाळीव जे, म्हणजे गगनाच्या पालवेतून पदरातून ज्याला गाळीव घेऊन ते खाली तो आहे, मधी तो, त्यात नाही सुद्धा त्याचं काय सूक्ष्मता एवढं आहे, सूक्ष्म अतिसूक्ष्म परमात्मा असल्यामुळं हे सगळंच काय होतं त्याच्यामध्ये. हे प्रश्न आहे. म्हणजे जी महाभूत म्हणजे ह्या एकामध्ये एक, म्हणजे त्यात आणि चिंतन आहे, जे त्याच्यामध्ये विलीन झालं ते त्याच्यापेक्षा सूक्ष्म असतं आणि त्याच्यापेक्षा ते व्यापक असतं. म्हणजे व्यापक अतिव्यापक प्रत्येक म्हणजे तत्व हे एकापेक्षा एक व्यापक आणि एकापेक्षा एक काय आहे, सूक्ष्म आहे ना. मग हे जसं आहे तसं त्या हळूहळू ही बुद्धीवरती कुणाकडे जावावी, त्या सूक्ष्म होत जावे ना. बुद्धी काय व्हावी, अति बारीक बारकाईनं काय करावं, त्याचा अभ्यास करावा ना. बरोबर. मग हे जे सगळे समिध आहे त्या अग्नीमध्ये हवन केल्यानंतर ज्याच्यापासून हे निर्माण झालंय, म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा काय आहे, अंश आहे ना. अग्नी, हे बघा, हे कळत नाही लवकर. शास्त्र सांगायला गेलं का नाही कळत नाही, ते गुंतागुंत होती. तुमच्या चेहऱ्यावर कळायला लागली की मग ते सोडून द्यायला लागतंय. म्हणजे माझा बी दोष नाही तो, आणि मग खाली यायला लागतंय. मग प्रमाण इकडं शोधून काढायला लागत नाही सोडा, कारण 20, 22, 25 वर्ष आता तेच करीत असल्यामुळे शोधायलाही लागत नाही. ते आपोआप कळत नाही. म्हणजे दुसरं काय सांगायचं ते येतंय, आलं की ते प्रकाशन जे झाले ते सांगायचं. माझं ह्यातलं काही नाही. कासयाने पूजा करू केशी राजा, हाजी संधे माझा फिड्यास, उदके नानू तोरे स्वरूप ते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा. गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ, तेथे मी दुर्बळ. फळ दाता तुझी तांबूलक्षता, तेथे काय आता वाहू तूच, होय ना. वाहू दक्षिणा तरी धातू नारायणा, ब्रह्मतेची अन्न दुजे काय. गाता तू ओंकार टाळी नादेश्वर, नाचावया थार नाही कोटे. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरी. आता ह्यात कुठलं कासयाने पूजा करणं काय आहे, कर्मच आहे ना. मग पूजा ज्याची करायचं तो कोण हाय, कळत नाही म्हणून पूजा म्हणतोय आम्ही, उपासना म्हणतोय. आणि कळलं तर काय आहे, ती पूजा नाही. पूजा हेच ज्ञान आहे, पूजा हेच भक्ती आहे. ती भक्ती जी आहे ते कर्म जे आहे, तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची या वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे, होय ना. ते म्हणजे स्वकर्म इंद्रियद्वारे केलेलं कर्म आहे, ते कर्म त्या जर भगवंताला अर्पण झालं तर मग ते कर्म तुमचं नसून येत हवन मी होता, मी त्या यज्ञाचा मी भोग काय हा घेणारा खाणारा मी आहे ना. काय म्हटलंय तिथं 15वा श्लोक आहे म्हणता बघा. ते जेवण काय आपण प्रसाद घेताना म्हणतो ना, आता येईना तो अहम नाही
तोही म्हणतो 15व्या अध्यायातला अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता. येत नसलं काय होते ते बोलण्याच्या ओघात ते हसते ते कारण येत नाही लवकर. अहम अहम म्हणजे कोण? अहम म्हणजे मी म्हणजे कोण? मी या पदामध्ये मी एक स्वरूपवाचक मी आहे आणि मी हा अहंकारवाचक मी आहे ना. आणि मी आणि मी सुद्धा मग काय पूर्वार्धात जे सांगितलं ना, मी हा शब्द सुद्धा तूच्या सापेक्षित मी आहे ना. म्हणजे काय म्हणले तिथं, एकची घोंगडी मी तुझा, ते जाऊ दे दुरी, तेच सांगायचं आहे. तू माझा स्वामी, मी तुझा रंग. पाहता न दिसे वेगळी. म्हणजे पूजा करताना कासयाने पूजा करू केसी राजा. प्रश्न आहे त्या तुका म्हणजे महाराजांचा प्रश्न. कासयाने, कासय म्हणजे काय करायला असं म्हणतो ना. कासयाने म्हणजे कशानं, प्रश्नार्थ काय. कासयाने पूजा करू केशी राजा म्हणजे ज्ञानानं पूजा आहे काय अज्ञानानं काय करायची म्हणून करा पूजा आहे. तुमची आमची पूजा काकडा भजन हे सगळं आहे ज्ञानानं करावं काय करायचं म्हणून विधी. काकडा भजन, पंचपदी, गाथा भजन, तुमचं काय ते ग्रंथ वाचन करायचं म्हणून बाबा ह्या महिन्यातलं हे करायचं म्हणून करायचं आहे काय ते ज्ञानानं करायचं. हा भाव म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात ना, कासयाने पूजा करू केशी राजा. वेळ सांगा, इकडे तिकडे बघायला लागला असा झालंय भरलंय गड्या होय ना. एवढं सांगतो आणि थांबवतो. कासयाने पूजा करू केशी राजा. हाची संदेह माझा. संदेह म्हणजे संशय. संशय आहे ना. संशय घातक काय चांगला. बर चाललेल्या संशय कधी चाललेल्या जर श्रद्धा विश्वास असेल तर संदेह ठेवायची संशय ठेवायची गरज काय. बर संशय ठेवून काय करायचं आहे. बर सामान्यपणे घरात सुद्धा काय म्हणून संशय ठेवायचा सांगा. बर संशय ठेवून काय काय फायदा नफा तोटा काय. संशय कशा, आमचा संशय जास्त कशावर, घरातल्या धान्यावर, घरातल्या सोन्या नाण्यावर, घरातल्या पैशा अडक्यावर होय ना संशय. बर त्या संशयातनं ते सगळंच टाकून जेवढं म्हणून 3-4 नावं घेतली ते सगळंच टाकून जायला लागते का सगळं घेऊन जायचं आहे का. अवघड आहे का नाही सांगा. मग संदेह हाची संदेह फेडी. संदेह पूजेचा जर संदेह जे नाही आपलं हे आता फुल घालायचं ना. काका सांगतात का नाही बाबा पहिल्यांदा ते 3 पाणी पाहताव घ्या ते सोडा. ते पाणी म्हणजेच कोण हाय. आता पूर्वार्धात सांगितलं नाही का ही पंचमहाभूतातलं त्याचं स्वरूप म्हणजेच पाणी आहे ना. कासय म्हणजे पाणी अर्पण करणे. पाणी तरी कोण आहे. त्या भगवंताचाच तो काय आहे, काय आहे अंश आहे किंवा भगवंतामुळंच आहे ना. वरुण सूर्य अग्नी कुबेर ब्रह्मा विष्णू महेश गणपती आणि देवी एवढ्या सांगितल्या देवता आम्हाला विचारसागरातला आहे. दुसऱ्या ओवीतला आहे संबंधित आहे ना. एवढ्या देवता सांगितल्यात ना. मग त्या भगवंताचं म्हणून स्वरूप म्हणूनच पूजा करा म्हणून सांगितलंय. मग आता पाणी म्हणजे जर त्याचं स्वरूप असेल कासयाने पूजा करू केशरा हा संदेह फेडी उदकेन हाणू तरी ते स्वरूपच तुझं आहे. गंधाचा परिमळ पुष्प गंधाचा सुगंध. गंधाला जो सुगंध प्राप्त झाला तो कुणामुळं. गंधाला नव्हे फुलाला सुगंध जो प्राप्त झाला तो कुणामुळं. गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ होय ना. ते जे फुल अर्पण करायचं ना मोगऱ्याचं हारात असते ना ह्या ते गंध परिमळ सुगंध जर त्याचं स्वरूप असेल तर मग अर्पण करणारा मी अर्पण हार केला महाराजांनी ती गंमत असते. आणि दिलं नाही की भांडणं असतात. आणि ते कीर्तन ते नंबर लावायला लागतं ज्याचा जो आहे ना असते बघा त्यात तुम्ही त्यातले कार्यकर्ते ह्याचा माहिती आहे किंवा काही वेळा त्या मला बी अनुभवाला आलंय. आज ज्यांची काय आहे प्रसादाचं ते आहे ना डोनर जे आहेत ना त्यांना ते द्यायला लागते. ते तुम्ही हार घाला आज म्हणायला लागते
होय ना, का ते झालं गणित भरला आता. सांगायचं काय होतं कळलं ना. हे जर सगळं मी हवन होता, अग्नी हा त्यातला भगवंताचं ते स्वरूप आहे, काय त्यातलं शिल्लक काय त्यातलं ठेवत नाही. हवन मी होता, हवन म्हणजे सगळं खाणारा कोण आहे. मगाशी प्रक्रिया सांगितली ना मी, त्या पृथ्वी तत्वापासून त्या आकाश तत्वापर्यंत जर सगळंच तोच आपल्यात सामावून घेतोय, त्यासाठी हवन मी होता तुमच्या आमच्या दृष्टांत दिलाय ना, तुमचा आमचा अग्नी सगळ्यांनी बघितलंय. कुणाच्या लग्नात ते हे व्हाय नाही, पूजा व्हाय नाही, सगळ्यांच्याच झालाय, सगळ्यांनी बघितलंय. सगळं कोण खातंय, त्यात तूप घाला, त्या समिधा घाला, किंवा त्या डाळे काय ते इतर पदार्थ असतात ना, ते सगळं घाला. कुणाला ठेवलं शिल्लक त्यानं नाही, हो ना. म्हणजे सगळं जर दो असेल तर मला सगळं अर्पण. मग कर्म तरी तुमच्याकडे कशाला ठेवता, तुमच्या धर्म तरी कशाला ठेवता. जे जे कर्म धर्म नाशिवंत हे वर्म कळावं ना. मग कर्माच्या आणि धर्माच्या संबंधानं 12 अध्याय लिहिले ना. मग 12 अध्यायांचं खंडन केल्यानंतर व्यासादिकांचं कोणी आपल्या जैमिनींच्या 12 अध्यायांचं खंडन आद्य शंकराचार्यांनी केलं ना, बरोबर ना. मग केल्यानंतर ते राहिले अध्याय हे 4 अध्याय राहिले ना. कोणते 4 अध्याय म्हणजे व्यतिरेकाचं म्हणजे पूर्वार्धता, उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता, अपूर्वता, अभ्यास आहे ना, फल आणि काय अर्थवाद, उपपत्ती. या षडलिंगातनं सुरुवातीला काय सांगितलंय मी, तेच सांगितलंय. काय सांगितलं तात्या, की जे ऐकायचं ते ऐकायचं, त्यातलं लक्षणा जे आहे ना, एका लक्षणानं सांगितलं तरी इतर लक्षणा त्यात आलेले असतात, हा एक विषय आहे. आणि हे सगळं विश्वच आहे त्या ब्रह्मार्पणपासून देवापासून निर्माण झालंय. हवन तो खाणारा तो आहे, अग्नी काय ठेवत नाही शिल्लक. पुढं काय म्हटलंय, का यज्ञ हा भोगता, यज्ञ करताना त्या यज्ञाचा भोगता असतो, म्हणजे जो यज्ञ केलाय मांडलाय ना, त्या खाणारा तो आहे ना अग्नी. मग आता ऐसिया बुद्धीशी नाही भिन्नता म्हणून या बुद्धीनं ते जाणावं. बुद्धी आहे ना. मग सुरुवातीला त्या ओळीच्या संबंधाने सांगितलंय की बुद्धीला इकडलं बाहेरलाही कळतंय. बुद्धी म्हणजे कशासारखी आहे, ते दिव्यासारखी आहे, कंदिलासारखी सांगितली ना. हुंबऱ्यावर ठेवलेल्या त्या दिव्यासारखी ती बुद्धी आहे. आत आली तर बाहेर मुरडून मागं आली, पाठीमागं फिरली तर तिला स्वरूपाचं ज्ञान होते. आणि एकदा का ते बुद्धी बाहेर गेली, दिव्याचा प्रकाश बाहेर गेला तर बाहेरला सगळं दिसतंय. मग त्या बुद्धीनं बघायचं कुणी ठरवायचं, ते ताकद आहे ती तुम्हाला कुणी द्यावी. ते इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह हा ज्याचा त्यानं करायचा आहे. कळलं. झालेली सेवा ज्यांच्या कृपेने झाली, आता सुरुवात झाली, त्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला काय चुकलेलं असलं महाराज त्यातलं कट करा, नाहीतर मला